हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 4. मया तत्मिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थिताः. यालाच जोडून पुढचा श्लोक क्रमांक 5. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावना. सर्व भूत मात्र सामावलेली आहेत. हे संपूर्ण विश्व माझ्या अव्यक्त रूपाने व्यापलेले आहे. माझ्यात येथील सर्व भूत मात्र सामावलेली आहेत. परंतु मी मात्र त्यांच्यात अवस्थित नाही. तसेच ही भूतमात्रेही माझ्यात स्थित नाहीत. या माझ्या योग ऐश्वर्याला पहा. जाण. भूतमात्रांना उत्पन्न करण्याचे, भूतमात्रांचे पोषण करणारे माझे आत्मतत्व या भूतमात्रात स्थित नाही. श्लोक क्रमांक 1 मध्ये भगवंत श्रींनी अर्जुनाला सांगितले की हे अत्यंत गुह्य असे ज्ञान विज्ञानासहित तुला चांगले समजावून सांगतो. परंतु त्यासाठी दोषदृष्टी असून उपयोग नाही, हेही बजावले. श्लोक क्रमांक 3 मध्ये हे समजावण्यासाठी श्रद्धा असणे आवश्यक आहे असे सांगितले. आता या श्लोकापासून भगवंत श्री ते अतिगुह्य असे विज्ञान प्रदान करायला आरंभ करत आहेत. दोषदृष्टी नसणाऱ्यांना, श्रद्धा असणाऱ्यांना ते गुह्य ज्ञान देत आहेत. त्याचबरोबर त्यातील विज्ञानही समजून देत आहेत. येथे या 2 श्लोकांमध्ये भगवंत श्रींनी एकूण 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 6 गोष्टी एकमेकात गुंफलेल्या आहेत. तसेच त्या श्रद्धेने, दोषदृष्टी न ठेवता स्वच्छ दृष्टीने, शुद्ध मनाने समजून घ्यायच्या आहेत. या गोष्टी गणिती हिशोबात आणि व्यवहाराच्या चौकटीत न बसणाऱ्या आहेत. या गोष्टी या भौतिक वस्तू जगताच्या अतीत आहेत. त्या भोगापवर्गतेच्या दृष्टिकोनातून आकलन न होणाऱ्या आहेत. तरीही येथे त्यातील विज्ञान समजून घ्यायचे आहे. म्हणजे त्याचा उपयोग दोषदृष्टी असणाऱ्यांची ती दृष्टी सुधारायला आणि अश्रद्धांना श्रद्धेकडे वळवायला उपयुक्त होतील. भगवंत श्री सांगतात, 1. हे संपूर्ण विश्व माझ्या अव्यक्त रूपाने व्यापलेले आहे. 2. माझ्यात येथील सर्व भूत मात्र सामावलेली आहेत. 3. परंतु मी मात्र त्यांच्यात अवस्थित नाही. 4. तसेच ही भूतमात्रेही माझ्यात स्थित नाही. 5. या माझ्या योग ऐश्वर्याला पहा, जाण. पहा आणि जाण. 6. भूतमात्रांना उत्पन्न करणारे, भूतमात्रांचे पोषण करणारे माझे आत्मतत्व या भूतमात्रात स्थित नाही. येथे परस्पर विरुद्ध विधाने केलेली आहेत. 2 श्लोकात एकमेकांविरुद्ध विधाने आहेत. सकृत दर्शनी बुचकळ्यात टाकणारी विधाने आहेत. सर्वसामान्यपणे चटकन न पटणारी विधाने आहेत. परंतु ती समजून जाणून घ्यायची आहेत. एवढ्यासाठीच अध्यायाच्या सुरुवातीलाच दोषदृष्टी आणि श्रद्धा याची चर्चा भगवंत श्रींनी केलेली आहे. त्यातील श्रद्धा, ज्ञान आणि विज्ञान जाणून घ्यायचे आहे. हे समजून घेण्यासाठी
भौतिक उदाहरणे पाहायची आहेत. अर्थात भौतिक उदाहरणे ही विधाने समजण्यासाठी घ्यायची आहेत. या उदाहरणांना मर्यादा आहेत हे लक्षात ठेवायचे आहे. व्यक्तातून, दृश्यातून, अशाश्वतातून अव्यक्त, अदृश्य, अशाश्वत समजून घ्यायचे आहे. आत्मतत्वासाठी चपकल उदाहरण देणे अशक्य आहे, तरीही जवळपास जाण्याचा प्रयत्न करायचा. हे संपूर्ण विश्व माझ्या अव्यक्त रूपानी व्यापलेले आहे. हे विश्व त्या अव्यक्त, अरूप, निराकार, अदृश्य अशा आत्मतत्वामधून निर्माण झालेले आहे. विश्वाच्या केंद्रापासून विश्वाच्या परिघाच्याही पलीकडे आत्मतत्व व्यापलेले आहे. चल, अचल, सजीव, निर्जीव अशी सर्व सृष्टी परमात्म्यामधून उत्पन्न झालेली आहे. ही व्यक्तसृष्टी अव्यक्ताने व्यापलेली आहे. अव्यक्तातून निर्मित सृष्टी व्यक्त असली तरीही ते निर्माण अव्यक्तच राहते. विजेमुळे दिवा लागतो. दिवा व्यक्त असतो, परंतु तो दिवा पेटवणारी वीज अव्यक्त असते. विजेचा परिणाम म्हणून दिव्याचा प्रकाश आपल्याला दृश्य होतो, परंतु त्यामागील वीज नेहमीच अदृश्य असते. अदृश्य अशा विजेमधून दृश्य असा विजेचा दिवा प्रकाश देतो. माझ्यात येथील सर्व भूतमात्र सामावलेली आहे. विश्वाच्या केंद्रापासून विश्वाच्या परिघाच्याही पलीकडे आत्मब्रह्मतत्व पसरलेले आहे. तसेच ह्या विश्वासह विश्वातील प्रत्येक गोष्ट आत्मतत्वामधून निर्मित झालेली आहे. हे विश्व आणि त्यातील सर्व वस्तू जगत आत्मतत्वाशिवाय राहू शकत नाही. ते आत्मतत्वाशिवाय नष्ट होऊन जाईल. याचाच अर्थ असा आहे की येथील सर्व भूतमात्र त्या आत्मतत्वात अर्थातच भगवंत श्रींमध्ये सामावलेली आहे. ती त्यांच्यातच निर्माण होतात, पोषण केली जातात आणि त्यातच लय होतात. अशा प्रकारे उत्पत्ती, स्थिती, लय अशा सर्व अवस्थेत येथील सर्व भूतमात्र भगवंत श्रींमध्येच सामावलेली आहेत. एका मोठ्या वर्तुळात खूप लहान लहान वर्तुळे काढली तर असे होईल की ती सर्व लहान लहान वर्तुळे त्या मोठ्या वर्तुळात सामावलेली असतील, परंतु मी मात्र त्यांच्यात अवस्थित नाही. मातीपासून घडा, माठ तयार होतो. घडा माठ फुटतो आणि नष्ट होतो, तरीही तो ज्या मातीपासून निर्माण झालेला असतो ती माती तशीच शिल्लक राहते. याचप्रमाणे भगवंत श्रींमध्ये जरी विश्व आणि त्यातील वस्तू जगत अवस्थित झालेले असले तरीही भगवंत श्री मात्र या विश्वात किंवा त्यातील वस्तू जगतात अवस्थित नाहीत. तसे असते तर वस्तू जगत नष्ट झाल्यावर आत्मतत्व भगवंत श्रीही नष्ट झाले असते, परंतु तसे होत नाही. येथील वस्तू जगत विनाश पावते, तरीही त्यातील आत्मतत्व जसेच्या तसे राहते. देह थकतो आणि त्याचे पतन होते, त्यावेळी त्या देहातील आत्मतत्व मृत होत नाही, कारण त्या देहातील आत्मतत्व त्या देहात असले तरीही ते त्या देहात स्थित नव्हते. एका मोठ्या वर्तुळात खूप लहान लहान वर्तुळे काढली तर असे होईल की ती सर्व लहान लहान वर्तुळे त्या मोठ्या वर्तुळात सामावलेली असतील, परंतु ते मोठे वर्तुळ मात्र त्या कोणत्याही लहान लहान वर्तुळात सामावलेले नसेल. तसेच ही भूतमात्रेही माझ्यात स्थित नाहीत. भूतमात्रे आत्मतत्वात स्थित असू शकणार नाहीत, कारण भूतमात्रे विनाशी, अशाश्वत, नष्ट होणारी आहेत. अमृतात अमृतच सामावू शकते. आत्मतत्वात आत्मतत्वच स्थित होऊ शकते. यास्तव भूतमात्रे भगवंत श्रीमध्ये स्थित असू शकत नाही. ती त्यांच्या सभोवती असतील, परंतु त्यांच्यात सामावलेली नसतील. या माझ्या योग ऐश्वर्याला पहा, जाण. हे विश्व आणि त्यामधील वस्तू जगत हे भगवंत श्रींचे योग ऐश्वर्य आहे. ही भगवंत श्रींची योग माया आहे. ही भगवंत श्रींची लीला आहे. मूल खेळ मांडते, त्या खेळाशी खेळते
आटपून ठेवते, पुन्हा मांडते, खेळते, आटपून ठेवते. हे असे चालूच असते. तसेच आपले जीवनाचे आहे. जीवन एक खेळ आहे. आपण सजीव त्या खेळाशी समरस होतो, एकरूप होतो. तो खेळ म्हणजे आपणच आहोत असा आपला गैरसमज होतो. हा आपला दोष आहे. येथे हे समजून घ्यायचे आहे. वास्तवात हा भगवंत श्रींचा खेळ आहे. त्यात आपण समरस न होता आपण तो खेळ मांडणाऱ्यात समरस व्हायचे आहे. मुले गंमत म्हणून खेळतात, परंतु खेळ खेळताना ती त्या खेळात समरस होतात. आपापसातली मैत्री विसरतात. गंमत म्हणून आपण खेळ खेळत आहोत हे विसरतात आणि भांडतात. या गमतीच्या खेळामुळे मैत्रीत वितुष्ट येते. आपण नेमके तेच करतो. भगवंत श्री खेळ खेळत आहेत. आपण उगीच त्या खेळात रिपू उद्भवून भोग निर्माण करतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात स्वतःला अडकवून घेतो. यास्तव त्या खेळापेक्षा, त्या लीलेपेक्षा तो खेळ मांडणाऱ्याच्यात, ती लीला उत्पन्न करणाऱ्याच्यात एकरूप व्हावे. म्हणजे साक्षात्कार होईल की तो खेळ मांडणारा, ती लीला उत्पन्न करणारा इतर कुणी नसून आपण ते स्वतःच त्याचा अंश आहोत. आपण आत्मांश आहोत. आपण आत्मब्रह्माचा अंश आहोत. भूतमात्रांना उत्पन्न करणारे, भूतमात्रांचे पोषण करणारे माझे आत्मतत्व या भूतमात्रात स्थित नाही. अशा प्रकारे हे ज्ञानविज्ञान नीट समजून घ्यावे की जरी भूतमात्रे भगवंत श्रींपासून उत्पन्न होत असली, तरी त्यातच स्थित होत असली, तरीही या भूतमात्रात भगवंत श्री स्थित नाही. ही भूतमात्रे म्हणजे ती निर्माण करणारा नाही. निर्माण करणारा आणि निर्मित झालेले ही विभिन्न आहेत. यास्तव ध्यानात घ्यावे की जशी देहादी इंद्रिये आत्मतत्वामधूनच निर्माण होत असली, त्यांचे भरणपोषण आत्मतत्वामधूनच होत असले, त्यांची उत्पत्ती स्थिती लय आत्मतत्वामुळेच होत असली, तरीही आत्मतत्व हे त्यापासून पृथक आहे, विभिन्न आहे. आपण देह नाही. आपण त्या देहातील देहधारी आहोत. आपण शरीर नाही. आपण ते शरीर धारण करणारे आहोत. आपण त्या देहात स्थित नाही. त्यामुळे देहपतन झाले की आपण देह सोडून तेथून बाहेर होतो. यास्तव देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत गुंतू नये. नेहमी स्वयं म्हणजेच आत्मब्रह्माला अपेक्षित असेच आचरण देहादी इंद्रियांकडून करून घ्यावे. भगवंत श्रींनी येथे एकमेकांविरुद्ध, परस्पर विरुद्ध अशी विधाने केलेली आहेत. वास्तवात ती तर्कात बसणारी विधाने नाहीत. ती विधाने तर्काच्या पलीकडे आहेत. ती कल्पना करता येण्यासारखी विधाने नाहीत. ती कल्पनेच्या अतीत आहेत. त्यामुळे ती बुद्धीला न पटणारी विधाने आहेत. भगवंत श्री या विश्वातील कोणत्याही वस्तू जगतासारखे नाहीत. त्यामुळे ते आपल्याला समजणे अशक्य आहे. ते जेथे आहे तेथे असू द्या. आपण येथूनच त्यांना नमस्कार करावा. अशामधून एक गोष्ट सर्वसामान्य जनांनी लक्षात घ्यावी की अशा या अतर्क्य कल्पनातीत विधानांबद्दल विचार करा कशाला? आपल्या बुद्धीला त्रास आणि क्षीण द्याच कशाला? आपण साधे सुधे भक्त आहोत, श्रद्धाळू आहोत. आपण आपले काम करावे. काम करताना नामस्मरण करावे. काम झाल्यावर टाळ घ्यावा आणि देवाचे भजन गावे, महिमा वर्णावा. अर्चन, भजन, पूजन, स्मरण, नर्तन, कीर्तन करावे. त्या योगे आसमंत ढवळून काढावा. मंथूनि नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. हरि ओम.